लोकराज्य न्यूज 24 नवा शोध नवी बातमी। पुण्यातील मोशी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात डॉक्टर महबूब सय्यद यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना महाराष्ट्र राज्य रोजगार आणि स्वयंरोजगार सेलच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्त करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे, माजी राज्यमंत्री ज्ञानेश्वर कांबळे, महाराष्ट्र राज्य महिला महामंडळाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, माजी महापौर योगेश बहल, स्वयंरोजगार सेलच्या अध्यक्षा मेघा पवार, TSPL ग्रुपचे संचालक देशभूषण दुड्डू जैन आणि पुणे जिल्हाध्यक्ष कविता आल्हाट आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात बोलताना डॉक्टर सय्यद यांनी सांगितले की प्रत्येक जिल्ह्यात रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल। यावेळी बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्रात बेरोजगारीची समस्या गंभीर आहे। या समस्येवर मात करण्यासाठी आणि तरुणांना सक्षम आणि आत्मनिर्भर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे। प्रत्येक जिल्ह्यात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार। डॉक्टर महबूब सय्यद यांना महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही रोजगार स्वयंविकास कौशल्य प्रदान रोजगार शिबिर मार्गदर्शन करण्याचा 15 वर्षांहून अधिक वर्षांचा अनुभव आहे। त्यांनी अनेक सामाजिक राजकीय चळवळीमध्ये भाग घेतलाय। त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस रोजगाराच्या क्षेत्रात नवीन क्रांती घडवून आणू शकते अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बोलताना सांगितले की डॉक्टर महबूब सय्यद यांनी आपल्या अनुभवाचा फायदा सर्वसामान्य तरुणांना करून द्यावा, तरुणांमध्ये नवचैतन्य आणि उत्साह वाढवावा। रोजगार निर्मितीसाठी आवश्यक ती सर्व मदत आपल्याला केली जाईल असं आश्वासन दिलं। नवनियुक्त सर्व पदाधिकारी निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि पक्षवाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करतील असा विश्वास व्यक्त केलाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।